गुड मॉर्निंग. अरे वा, मस्त. सकाळी सकाळी अशी मस्त निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडते या खोलीतून. हे बघ, मुक्ता गेलीये गिट्टे काकूंकडे. ओके, तिचे 2 महिन्याचे पैसे राहिले ते घ्यायला, आणि जाताना तिने सांगितलंय D&D, डू नॉट डिस्टर्ब. आणि जर तुम्ही तिचं ऐकलं नाही तर मुकी काय करेल हे माहिती आहे तुम्हाला. एक मिनिट. एकतर मुक्ता नावाच्या मुलीसाठी मुकी हे जे काही टोपण नाव तू डेव्हलप केलेलेस ना, ते तुझ्या मेंदूच्या उजव्या का डाव्या बाजूतून डेव्हलप झालंय मला माहिती नाही, पण एक काय यार मुकी, या तुझ्या बुद्धीला माझा शी-सा-न विवी. खरंच शसानू वू शमिका पिपी असं काही नाहीये ते. शी-सा-न-वी-वी म्हणजे शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष. हा, हे तुझ्या LOL, ROFL, OMG, D&D याच्यासारखं आहे, कळलं ना? नाहीये का? तर ही रात्रभर रडत होती, मग रडत रडत झोपली, आणि मुक्ता ती तर रात्र घोरत होती. रोज रात्री ना झोपण्याआधी मॅग्नेटिक पाण्याचे 2 थेंब टाकलं. सर, आधीच तुमची ती मॅग्नेटची कंपनी बंद पडलेली आहे. उगाच ते तुमच्या मॅग्नेटच्या पाण्याने तिचं घोरणं बंद पडण्यापेक्षा तीच बंद पडायची अख्खी. ही फक्त फालतूगिरी ब्रो. जोक्स काय करताय? हे बघा, इथे सिच्युएशन खूप सिरियस आहे, आणि तुम्ही कालचा तमाशा विसरलायत का? शी इज टोटली ब्रोकन. तिला ना काहीतरी उठवून जोक्स ऐकवण्यापेक्षा न उठवलेलंच बरं आहे. लेट हर स्लीप. अरे आनंदी नाव आहे तिचं, तसं राहायला नको का तिने? वाटतं, पण दिस इज नॉट द राईट टाइम. हे बघ, टाइम कधीच राईट किंवा रॉंग नसतो. माणूस राईट किंवा रॉंग असतो. युनिव्हर्सल थिअरी आहे. वा. हो, पण मला असं वाटतं आपण तिला 2-3 दिवस जरा एकटं सोडलं पाहिजे. हेच चुकतं आपलं. हा, जेव्हा माणूस दुःखात असतो ना, तेव्हा त्याला आपली सगळ्यात जास्त गरज असते, तेव्हा त्याला आपण एकटं सोडायचं. हा, म्हणजे अजून तो त्याच्या विचारात गुंतत जाणार आणि इव्हेंच्युअली डिप्रेस होणार. अरे पण तीच म्हणाली आहे तिला एकटीला सोडा म्हणून. तुझी आई पण तुला म्हणाली होती, बेटा छान लग्न कर, सुखी हो, मस्त संसार कर, नातवंडांचं तोंड दाखव. तू ऐकलंस का? आय अग्री साहिल, पण काल जो काही प्रकार घडलाय ना, त्यानंतर या स्लीपिंग ब्युटीला हसवणं म्हणजे कठीण परीक्षा आहे. कठिन परीक्षा में पास हो जाना मेरी बुरी आदत है. खुद्दार 1994. फ्रेंड्स, फॉलो मी. कम ऑन, फॉलो मी. मी सरळ चालत येणार आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.